जय श्री माताजी. श्रीमाताईंना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमाताईंच्याकडे. श्रीमाताईंना आपण पाहायचंय आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवूया. अगदी भक्तिभावना आपण श्रीमाताईंना पाहायचंय. सहजमध्ये भक्तिभावानं आपल्या डोक्यातले सगळे विचार आपण काढून टाकायचे, श्रीमाताईंना समर्पित करायचे. सगळं डोक्यातले विचार, ज्या काही आपल्याला समस्या आहेत त्या आपण श्रीमाताईंना सांगायच्या आहेत. या ठिकाणी आपण श्रीमाताईंच्या समोर बसलो आहोत, तर श्रीमाताईंना बोलायचं. ते आपल्याला ज्या काही समस्या आहेत त्या श्रीमाताईंना सांगायच्या आणि श्रीमाताईंच्या बरोबर थोडंसं बोलायचं, चर्चा. जसं आपण आपल्या आई बरोबर, वडिलांच्या बरोबर चर्चा करतो ना, त्यांचा सल्ला घेतो, त्यांची मान्यता घेतो, तसं आपण श्रीमाताईंना बघत बघत त्यांच्याशी चर्चा करायची आहे. म्हणजे आपल्या हृदयामध्ये जे काय आहे, आपल्या डोक्यामध्ये जे काय आहे ते आपण श्रीमाताईंना सांगायचं आहे. कुठलंही किंतु परंतु आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं नाही. जे काय असेल ते आपण श्रीमाताईंना सांगायचं आहे. कारण श्रीमाताजी आपली आई आहेत. आपल्या आईलाच आपण सगळं सांगायचं असतं आणि श्रीमाताजी सर्वस्व आहेत आपल्या. कारण आपण आणि श्रीमाताजी असा हा योग आहे. बाकी आधीमध्ये आपण कोणाला घेतलेलं नाही आणि घ्यायचं पण नसतं. सहजयोग असा आहे की श्रीमाताईने आपल्याला डायरेक्ट कनेक्शन दिलंय. याच्यामध्ये कोणी ठेवलंय का, गुरु आहे बाबा, अमका आहे तमका आहे, असं कोण ठेवलेलं आहे का श्रीमाताईने, की बाबा यांच्या थ्रू तुम्ही माझ्याकडे आलं पाहिजे, असं काय आहे? सहजयोगामध्ये असं काही सुद्धा नाही आहे. आपण श्रीमाताईंशी डायरेक्ट कनेक्शन, आपलं श्रीमाताईंनी डायरेक्ट आपली कुंडली जागृत केलेली आहे, याचं भान आपण ठेवायचं आहे. आपण हे विसरतो प्रत्येक वेळेला की श्रीमाताईंशी आपलं डायरेक्ट कनेक्शन आहे. त्यामुळं आपण कोणालाही घाबरायचं काही कारण नाही. कोणाच्या आधिपत्याखाली येऊन काम करायचं काही गरज नाही. आपण जे कार्य करतो ते श्रीमातांच्यासाठी, हे पक्क लक्षात ठेवायचं. आपली भक्ती फक्त श्रीमातांच्या चरणाशी असावी. बाकी अन्य कुणी असता उपयोगाचं नाही. अनन्य भक्ती ज्याला म्हटले ना, ते कशासाठी म्हटले? कारण अन्य कुणी नाही आहे तिथं. तिथं फक्त श्रीमाताजी आणि आपण असाच योग आहे. म्हणून आधेमध्ये कुणालाही आणायचं नाही, कुणाच्या आधिपत्याखाली काम करायचं नाही. आपण मस्त मौलासारखं जीवन जगायचं आहे. कारण श्रीमाताजीने आपल्याला आत्मसाक्षात्कार दिला, बाकी कोणी आपल्याला आत्मसाक्षात्कार दिलेला नाही आहे. त्यामुळे श्रीमाताजी आणि आपण एवढंच आपल्यामध्ये पाहिजे. जे काय करायचं आहे आपण ते श्रीमातांच्यासाठी करायचं आहे. कोणासाठी करायचं नाही, बाकी फक्त श्रीमातांच्यासाठी करायचं आहे. जे आईचं स्वप्न आहे आपल्या, जे श्रीमातांचं स्वप्न आहे की ज्यांनी एवढा मोठा सहयोग उभा केला संसारामध्ये लोकांच्या कल्याणासाठी, तर त्याचं आपण पायिक होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. श्रीमातांच्यासाठी हे सर्व करायचं आहे. म्हणून हे आपण लक्षात ठेवायचं की आपण कुणालाही घाबरायचं नाही किंवा कुणाचंही भय आपण बाळगायचं नाही. भीत आपण सहजयोग करायचा नाही. कुणाच्या आधिपत्याखाली राहून सहजयोग ध्यान करायचं नसतं, नाहीतर आपल्या चक्रावरती आपल्याला पकडेल. आपल्याला कोणाला पाहिजे वर, कशालासाठी? कोणी काय नकोय आपल्याला. आपण फक्त श्रीमातांच्या चरणाशी मस्त मौला. श्रीमातांनी एक शब्द वापरलाय त्याला,
की आपण मस्त मौलासारखं पाहिजे. जसं आत्मा आहे, आत्मा हा मुक्त आहे, त्याला कोणी बांधू शकत नाही, त्याला कोणी जाळू शकत नाही, त्याला कोणी भिजवू शकत नाही. तो निराकार निर्गुण असा आत्मा, त्याचं दर्शन आपल्याला झालेलं असताना आम्ही का बांधलो जातो इतर लोकांच्या बरोबर, इतरांच्या बरोबर आम्ही का बांधलो जातो, इतरांच्या आधिपत्याखाली का काम करतो? काही करायचं कारण नाही, आपण मुक्त आहे. कारण आत्मा हा स्वतंत्र आहे, स्वतंत्र आहे. तो त्याला कुठेही अडकवायचा प्रयत्न करायचा नाही, कारण तो मुक्त आहे. आणि मुक्त असताना आपण का म्हणून अडकायचं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण सहजयोगाचं परिपूर्ण ज्ञान घ्यायचं आहे, ते श्रीमातांच्याकडून घ्यायचं आहे. बाकी कुणी आपल्याला ज्ञान देऊ शकत नाही, फक्त श्रीमाताही देऊ शकतात. ते कसं, ज्यावेळी आपण ध्यानामध्ये जातो त्यावेळेला आपलं कनेक्शन लागतं, आणि कनेक्शन लागल्याबरोबर आपल्या हातातून चैतन्य व्हायला लागतं, शस्त्रारामधून चैतन्याच्या धारा वाहू लागतात, आणि आपलं मेनशी कनेक्शन लागतं. म्हणजे काय, वैश्विक शक्तीशी आपण जोडलो जातो, आणि या शक्तीशी जोडलं गेल्याबरोबर आपलं आणि श्रीमातांचं नातं अगदी घट्ट होऊन जातं. मग आधीमध्ये कोणी कशाला घ्यायचं आहे? काही घ्यायचं कारण नाही आहे. म्हणून आपली कुंडलिनी त्या आदि कुंडलिनीशी कशी एकरूप राहील, इकडं आपलं लक्ष पाहिजे. बाकी कुठेही आपलं चित्त आपण वाया घालवायचं नाही. मनुष्याचा स्वभाव आहे की कुणी काय सांगितलं की त्याचं लगेच आपण डोक्यामध्ये घेतो, कुणी काय सांगितलं लगेच अशा पद्धतीनं. आपण आपल्या पद्धतीनं आपल्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच वागायचं असतं सहजयोगामध्ये. भले भले बाकीचे कुणी काय वाटेल ते सांगूत, आपण श्रीमातांच्या समोर बसायचं आहे, आपल्याला जे योग्य वाटतंय ते आपण करायचं आहे. आता काही वेळेला आपण सांगत असतो की 3 वेळा मीठ पाण्यामध्ये बसायचं, त्याला काही नियम नाही आहे. 3च वेळा बसा, 10च वेळा बसा, 8 वेळाच बसा, असं काही नियम नाही आहे. हा आपणच आपल्याला नियम करून घेतलेला आहे की बाबा 3 वेळा बसले की बरं वाटतं. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आहे. बघा, कोणाला एकदा बसल्यानंतर बरं वाटतं, बाबा ठीक आहे, कुंडलिनी शस्त्रारमध्ये आली, ध्यान लागलं. कोणाला 2 वेळा बसल्यानंतर बरं वाटायला लागेल, कोणाला 3 वेळा बसल्याशिवाय समाधानच होणार नाही, असंही होईल किंवा नाही 3 वेळा बसलं तरच मला कुंडलिनीवर येते आणि मला बरं वाटतं. ठीक आहे, 3 वेळा बसू. काही जणांना 4 वेळा बसल्यानंतर होतं, असंही होऊ शकतं. म्हणजे सहजयोगामध्ये असा कुठल्याही प्रकारचा नियम नाही आहे. आपण सांगतो ते आपल्या स्वच्छतेसाठी, की आम्ही स्वच्छ व्हावी, आमची चक्र स्वच्छ व्हाव्यात, आमच्या नाड्या स्वच्छ व्हाव्यात, जेणेकरून आपली कुंडलिनी कायम त्या शक्तीशी जोडलं जावी. म्हणून आम्ही म्हणतो की 2-3 वेळा बसावं पाण्यामध्ये, बरं वाटतं. हे आमचं रिडिंग झालं. आता आपल्यापेक्षा पण रथी महारथी ध्यान करणारे लोक आहेत, आम्हीच काय उच्च लेवलला जातो अशातला भाग नाही आहे. बरेच साधक असे आहेत की ते काही बोलत नाहीत, परंतु ते ध्यानाच्या गहनतेमध्ये असतात. ते एकदाच बसतात, त्यांना बरं वाटतं की एकदाच बसल्यानंतर ते शस्त्रावर जाऊ शकतात, ध्यानाच्या स्थितीमध्ये जाऊ शकतात. ते त्यांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे सहजयोगामध्ये असा कुठल्याही प्रकारचा नियम नाही की अमुकच वेळेला असंच बसायला पाहिजे किंवा तमक्या ह्याच्यामध्येच बसायला पाहिजे, असं कुठल्याही प्रकारचं कंडिशन सहजयोगामध्ये श्रीमातांनी कधीच दिलेलं नाही आहे. आपण कसंही असलात, कारण आपण मुक्त आहे, आत्मा मुक्त आहे. म्हणजे गुरुतत्व ज्यावेळी आपलं जागृत होतं ना, आत्मा जागृत झाल्यानंतर गुरुतत्व आपलं विस्तारित होतं. त्यावेळेला त्या तत्वामध्ये असं आहे की आपणच आपले गुरु आहे, म्हणजे आपणच आपले मास्टर आहे. आपणच आपल्याला गायडन्स करायचं असतं. म्हणजे काय करायचं आहे, तर बाबा मीठ पाणी आम्ही किती वेळा करायचं हे आपण स्वतः ठरवायचं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, म्हटले ना, एक म्हण आहे आपल्यामध्ये. म्हणजे ऐकायचं सगळ्यांचं ध्यान, आपण लक्ष सगळीकडे द्यायचं. त्यांच्याकडनं थोडं ज्ञान घ्या, ह्यांच्याकडनं थोडं ज्ञान घ्या, आणि करायचंय आपल्याला जे योग्य आणि सुटेबल असेल तसंच करायचं असतं आपण. म्हणजे आपली किती चक्र खराब झालेली आहेत, आपल्या किती नाड्यांच्या मध्ये दोष आहे, हे आपल्याशिवाय दुसऱ्याला कसं माहित असणार आहे ते?
म्हणून आपण जरी त्यांचं ऐकलं तरी डोक्यामध्ये आपण स्वतः विचार डोकं चालवायचं आपलं ना, बाबा हे एवढं सांगतायत यातलं थोडं तरी करून बघावं. हा बघूया 3 वेळा बसल्यानंतर बरं वाटतं का? नाही हो, 3 वेळा बसल्यावर बरं वाटेल ना. मग ठीक आहे, आणखी दुपारी 3 वेळा बसून बघूया. सकाळी 3 वेळा बसलो, आता दुपारी 3 वेळा बसून करून बघूया. तर त्यांना बरं वाटतं. मग 6 वेळा केल्यानंतर बरं वाटायला लागलं. असे पण काही लोक आहेत. म्हणजे असे साधक जे आहेत त्यांना कसं आहे की स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघायचं की मला किती वेळा पाण्यात बसल्यावर बरं वाटतं, हे आपण आपलं जज करायचं आहे. हा नियम नाही आहे, आपण नियम नाही आहे. हा, पाण्यात बसणं हा नियम आहे. आपण रोज मीठ पाणी करावं श्रीमातांनी सांगितले, परंतु किती वेळा बसावं हे काही सांगितलेलं नाही आहे श्रीमातांनी. हे आपण ठरवायचं आहे, कारण श्रीमातांना माहिती आहे की आपण मुक्त आहे, आत्मा मुक्त आहे. हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे की मी किती वेळा बसल्यानंतर मला बरं वाटेल, हे आपलं आपल्यावरती आहे. म्हणून हा नियम प्रत्येक साधकालाच लागू शकेल असं काही सांगता येत नाही. आता 3 वेळा आम्ही बसतो म्हणून इतर साधकाला पण हा नियम लावणं चुकीचं होईल. म्हणजे त्याच्या भक्तीवरती, त्याच्या ध्यान साधनेवरती, त्याच्या चक्रशुद्धीवरती हे सर्व अवलंबून आहे. म्हणून आपण या साच्यामध्ये कुठे बसतो हे आपणच आपलं ठरवायचं आहे. त्यामध्ये विचार करण्यासारखं काही सुद्धा नाहीये, कारण आपल्यामध्ये किती चक्र पकडलेले आहेत हे आपण आपल्यालाच माहिती आहे. आपलं आत्मपरीक्षण केले कळतं मी कसं आहे. ते दुसऱ्याने कशाला सांगायला पाहिजे? काही गरज नाही. यासाठी श्रीमातांच्या समोर आम्ही यासाठी बसतो की आम्हाला कळावं की व्हायब्रेशन्स कशा येत आहेत, आणि व्हायब्रेशन आल्यानंतर आमची चक्र कशी सुकतात आणि कशा प्रकारे आम्ही सहस्त्रारच्या वर जाऊन स्थित होतो, हे किती वेळा मीठ पाणी केल्यानंतर होतं हे आपणच आपलं ठरवायचं आहे. म्हणून सहजयोगामध्ये कुठल्याही प्रकारचा नियम, कंडिशन, अटी काही सुद्धा नसतात. नियम फक्त आपल्यालाच आपण घालू शकतो. कशासाठी? तर ज्या वेळेला आम्हाला समजा मीठ पाण्यात बसायला जमलं नाही किंवा ध्यान करायला जमलं नाही, तर आपणच आपल्या बाबतीत कठोर व्हावं, काहीतरी शिक्षा करून घ्यावी आपल्याला. नाही, उपाशीच राहावं, उपासच करावं त्या दिवशी, किंवा आणखी काहीतरी करावं की नाही मी जमिनीवरती झोपणार बाबा. कारण का? तर मला आज मीठ पाण्यात बसायला जमलं नाही. का? तर आम्हाला ध्यान करायला आज जमलं नाही. मग आपल्याला कठोर शिक्षा करून घ्यावी. आपणच आपल्याला नियम लावून घ्यायचे आहेत स्वतःला. म्हणजे मीच माझा गुरु आहे असा याचा अर्थ होतो. म्हणून श्रीमाताई काय म्हणतायत की श्रीमाताई स्वतःवरती घेत नाहीत, ते आपल्यावरती त्यांनी सोपवलेलं आहे सगळं. त्यांनी फक्त जागृती केलेली आहे, आपला उद्धार केलेला आहे. आता हा उद्धार आपण कितीपर्यंत टिकवून ठेवू शकतो, आपल्यामध्ये किती कपॅसिटी आहे, हे सर्व आपल्यावरती अवलंबून आहे. जेवण सगळं तयार करून ठेवलेलं आहे, फक्त जेवायचं, चावायचं तर काम केलं पाहिजे आपण. ही तपश्चर्या म्हणजे श्रीमातांनी सोपं करून ठेवलेलं आहे. जे 100% तप आपल्याला करावं लागत होतं, जो त्रास आपल्याला घ्यावा लागत होता, तो जवळजवळ 70% श्रीमातांनी कमी केला. म्हणजे 30%च आपल्याला त्रास घ्यायचा आहे. पण तेवढंही आपल्याला जमत नाही. आपल्याला वाटतं नाही आपल्याला ध्यान लागलं पाहिजे, अमकं व्हायला पाहिजे, आजार आपले सहजमध्ये बरे व्हायला पाहिजेत. होतात सहजयोगामध्ये बरे, असं काय नाही आहे. परंतु तेवढी मेहनत आपली घ्यायची तयारी पाहिजे. म्हणजे आपण तेवढी मेहनत घेतली पाहिजे की सहजयोगामध्ये काही ट्रीटमेंट सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला किती प्रमाणात केल्यावर लागू होतं हे आपण आपलं आत्मपरीक्षण करून पाहायचंय, आणि त्या प्रमाणात ट्रीटमेंट घेऊन आपण आपली कुंडलिनी सहस्त्रारच्या वरती कशी राहील इकडे लक्ष देणं गरजेचं असतं. यामध्ये लक्ष आपलं हाताच्या बोटांच्या वरती आहे. श्रीमातांच्याकडून जे चैतन्य आपल्याला येतंय ते आपण खेचून घेतोय एकसारखं. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे आहेत, शिस्तीत बंद करायचे, आणि लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचं. बघायचं आता श्रीमाताजी निराकार निर्गुण मध्ये आहेत, चैतन्य स्वरूप झालेले आहेत, आणि तेच चैतन्य आपल्या हाताला लागते, आणि हे चैतन्य आपण खेचून घेतोय. किती महत्वाची गोष्ट आहे की चैतन्य खेचून घेणं. सर्वसामान्य माणसाला ह्यातलं काय समजणार आहे? साधक प्रवृत्तीच्या लोकांनाच हे समजेल की चैतन्य म्हणजे काय आहे. काही साधकांना देखील कळत नाही, सहजयोग्यांना चैतन्य हातात आलं त्याची किंमत राहत नाही.
समजतच नाही. हा येतात, कुंडलिनी जागृत झाल्यावर व्हायब्रेशन्स येतात, एवढंच माहिती आहे. आणि त्यामुळं त्याचं महत्व किंवा त्याचं गांभीर्य त्यांच्यामध्ये राहत नाही. तर असं होऊ नये. कारण हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य अतिमोलाचं आहे. त्याचं महत्व आपल्याला आज ना उद्या समजणार आहे. आज जरी आपल्याला वाटेल काय नाही, हे चैतन्य येतं, खेचून घ्यायचं असतं, घ्यायचं आपण बस. त्याचं महत्व काय आहे हे हळूहळू आपल्याला लक्षात येईल. ज्यावेळी कळेल आपल्याला त्याचं महत्व, तोपर्यंत समजणार नाही. म्हणून सध्या तरी आपण फक्त गांभीर्यानं चैतन्य खेचून घेऊया, अगदी भक्तीनं खेचून घेऊया. कारण हे चैतन्य म्हणजे श्री गणेश आहेत. व्हायब्रेशन्स म्हणजे काय आहे दुसरं? श्री गणेशांची शक्ती आहे, श्री मातांची शक्ती आहे. कारण गणेश पण आदिशक्तींच्या पासून निर्माण झालेले आहेत. म्हणून याचा आदर आपण केला पाहिजे. गणेशाचा आदर आहे. चैतन्याचा आदर म्हणजे काय? गणेशाचा आदर केल्यासारखा आहे. म्हणून आपण चैतन्य व्यवस्थित आपल्या आतमध्ये खेचून घ्यायचे आहेत, बोटातून आपल्या. आपण या चैतन्याची कदर नाही केली तर चैतन्य आपली कदर करत नाही. म्हणून आदर पाहिजे, कदर पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजेत आपल्यामध्ये. जे चैतन्य आपण खेचून घेतोय ते बोटातून, मनगटापासून, कोपऱ्यापासून परत खांद्यापर्यंत घ्यायचे ते एकसारखे, ओढून घ्यायचे ते एकसारखं. ते जमलं पाहिजे आपल्याला, शोषून घ्यायला आलं पाहिजे. म्हणजे चैतन्य आपल्याला पिता आलं पाहिजे. जसं पाणी पितो ना, तसं चैतन्य पिता आलं पाहिजे. ते जमलं की जमलं मग सगळं. किती महत्वाचं आहे. व्हायब्रेशन्स एकसारख्या येत आहेत, ते शोषून घेतोय आम्ही, त्याचा आनंद घेतोय. हातामध्ये आले चैतन्य तरी आनंद होतो, समाधान वाटतं. नाही, चैतन्य येतंय, श्री माताजी आहेत, श्री माताजी आपल्या समोरच आहेत म्हणून चैतन्य येते ना. कुठली तरी देवता समोर असल्याशिवाय व्हायब्रेशन्स कशा जाणवणार आहेत आपल्याला? कवगीच बसलोय आणि चैतन्य यायला लागले असं काही होतं? नाही होत. आवाहन करावं लागतं देवीला किंवा श्रीमातांच्या समोर बसावं लागतं, मग श्रीमाताई चैतन्य देतात आपल्याला. मुलाला बघितलं की आईला जसा पाना फुटतो तसं आपण श्रीमातांच्या समोर बसलं की व्हायब्रेशन्स यायला सुरुवात होते. आणि एकसारखं चैतन्य मग आपण खेचून तर घ्यायला पाहिजे. बरं वाटतं. मग आईला पण बरं वाटतं ना की मुलगा आपला चैतन्य खेचून घेतोय बाबा. आईला एक समाधान असतं की आपल्याला जे काय मिळालं ते आपल्या मुलापर्यंत जावं, पोहोचावं, तो मोठा व्हावा, आपल्या सर्व शक्त्या त्यांनी घ्याव्यात आणि कार्य करावं असं आईला वाटत असतं. मुलालाही वाटलं पाहिजे की नाही हो, आम्ही आईचंच कार्य करणार आहे. निष्ठा पाहिजे ना एकमेकावर. जसं आईची आपल्यावरती निष्ठा आहे तशी आपली आईवरती निष्ठा नको. हे गणेश तत्वामध्ये येतं. गणेशाने काय केलं? आई शिवाय त्यांना कुठलं दैवत माहिती नाही, तसं आपलं पाहिजे. आईशिवाय काय कळलं नाही पाहिजे. दुसरं तिसरं कोण पाहिजे मध्ये आधी? कोणाची ऑर्डर कशाला घ्यायची आम्ही? कोणाची हुकूमत आपल्यावरती गाजवू द्यायची? कुणासाठी आम्ही सहयोग करतोय? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे की सहयोग आम्ही कोणासाठी करतो? माझ्या आत्मकल्याणासाठी करतोय आणि श्रीमातांच्यासाठी. श्रीमातांचं कार्य ते आम्हाला पसरवायचं आहे. यासाठी कोणाची हुकूमत कशाला पाहिजे आहे किंवा कोणाचं बर्डन घेऊन कशाला कार्य करायचं आम्हाला? काही सुद्धा नाही. प्रेमानं आणि भक्तीनं कार्य करतोय आम्ही, हे महत्वाचं आहे. त्यातलं सहयोगाचं कार्य करताना पण आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. जर आनंद मिळत नसेल त्यामध्ये तर ताबडतोब ध्यानाला बसायचं. मग जोपर्यंत आनंद येत नाही तोपर्यंत कार्य थांबवायचं आणि ध्यानाला बसायचं, भक्ती वाढवायची आपली. उगीच आपण कार्य करत राहायचं नाही. उगीच आपल्याला आतून समाधान मिळत नसेल तर न केलेलं बरं. श्रीमाताई म्हणतायत की आपण श्रीमातांनी सांगितले म्हणून करतो, सगळं प्रचार करतो, प्रसार करतो, परंतु कसं आहे, आपल्या हृदयामध्ये काही वेळेला बरं वाटत नाही, समाधान वाटत नाही. की करायचं म्हणून करतो, असं करायचं नाही आम्हाला.
ते करणं जे आहे ते आपल्या अंगाला लागलं पाहिजे. म्हणजे व्हायब्रेशन्स आपल्याला पिता आले पाहिजेत आणि ते अंगाला लागलं पाहिजे, अशातला अर्थ आहे तो. आणि जर नको असेल आपल्याला किंवा नाही, आपल्या मनात नाहीये, हृदयामध्ये नाहीये, अजून आपली तयारी नाही, तर ध्यानाला बसलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. कारण मी काहीच करत नाही ही भावना आमच्यामध्ये पाहिजे. करणाऱ्या श्रीमाता जे त्या करून घेतील, आपण फक्त माध्यम आहोत. हे सतत आपल्यामध्ये असलं तरच सहयोग होतो, व्यवस्थित होतो. संतुलन त्यामध्ये पण आहे. संतुलित व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे? मस्त मौला व्यक्ती कसा असतो माहितीये? कोणाचं बर्डन नाही, आपले मुक्त, कुठेही जा, कुठेही विचरण करतील. गुरु कसा असतो? कुठेही विचरण करेल तो, त्याला कोण अडवणार? त्याला कोणी अडवू शकत नाही, कारण त्यांच्या डोक्यामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. जर आपल्या डोक्यामध्ये जर वेगळं काही असेल तर आपण कुठेही विचरण करू शकत नाही. आपल्याला लगेच संशय आपल्या डोक्यामध्ये, अमकं तमकं हे डोक्यामध्ये असेल तर आम्ही ध्यान करू शकत नाही किंवा गुरुतत्वापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून गुरुतत्व जो आहे तो स्वतंत्र आहे, स्वतंत्र आहे तो, त्याला कोण अडवू शकणार नाही. कुठेही जाईल, कसंही कार्य करणार तो फक्त श्रीमातांच्यासाठी, आईसाठी कार्य करतील. पूर्वी एक एकटे होते, आता कलेक्टिव्हिटीमध्ये करायचं आहे आपल्याला, सामूहिकतेमध्ये करायचं आहे. आणि अशी सामूहिकता जे आपल्या आईशी निष्ठावंत असतील. आईशी निष्ठा पाहिजे आपली, श्रीमातांची निष्ठा पाहिजे. जे करू ते श्रीमातांच्यासाठी करू, मरू तर श्रीमातांच्यासाठी मरू, ही भावना आमची पाहिजे. जसं पूर्वी क्रांतिकारक होते, देशासाठीच करत होते ना, त्यांना कोण अडवत होतं? देशासाठी आपला जीव देखील घालवला तिने. हसत हसत फासावर गेले. कशासाठी गेले? मातृभूमीसाठी. तसं आम्ही सहयोगासाठी कार्य करायचं आहे तर त्यांच्यासाठीच करायचं आहे, आधीमध्ये कोणाला कशाला आणायचं आहे? म्हणजे येतात काही वेळेला असं आपल्या भावना आपल्या हृदयामध्ये काही वेळेला वाटतात, शल्य वाटतं की नाही हो, आपण कुठेतरी चुकालोय काय, माझं काहीतरी दोष आहे काय, असं उगीच वाटायला लागतं. कारण मी यांचं ऐकलं नाही, त्यांचं ऐकलं नाही. कोणाचं कशाला ऐकत बसायचं? श्रीमाताजी एवढं सांगतायत, त्यांचं ऐकायचं सोडून आपण भलत्याच गोष्टी कशाला करत बसायचं? हे बघितलं पाहिजे ना. आपण योगी आहे, आपण संन्यासी माणसं आहोत, वैरागी आहोत, तर आपण आईचंच ऐकायला पाहिजे. हे सांगायचं तात्पर्य हेच आहे की आज अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यामुळं सहयोग अगदी त्यांची कुचंबना होत आहे. बऱ्याच साधकांचं असं झालेलं आहे की कुचंबना व्हाली, काय करायचं समजेना त्यांना. यावेळेला आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला साक्षात्कार कोणी दिला? आपल्या आईपेक्षा मोठं या जगामध्ये कोण आहे? हे आपण पहिला बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे कार्य केलं पाहिजे. फक्त श्रीमातांचं ऐकायचं आहे आणि श्रीमातांचं ऐकूनच आपण कार्य करायचं आहे, एवढं आपण पक्क लक्षात ठेवायचं. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनी समोर धरायचा. आता कुंडलिनी उठवायची, आपल्याला वर जागृत करायची. उजव्या हाताने तिला वरती उचलायची, हळूहळू हळू वरती घ्यायची तिला. लक्ष कुंडलिनीकडे बघा, अगदी स्लो मध्ये घ्यायचं, म्हणजे लक्षात येतं. पाठीच्या मणक्यातून ती वर वर वर, डोक्यातून तिला बाहेर काढायची, एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला परत लगेच कुंडलिनी अटॅच झाली आपल्या हाताबरोबर. चुंबक आहे ना, चुंबक चुंबकला जोडलं गेलं, लगेच उचलायची कुंडलिनी वर. हळूहळू उचलली, कळतं आपल्याला पाठीच्या मणक्यातून ती वर 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 येत आहे. हा, मग डोक्याच्या टाळूतून बाहेर काढायची, ब्रह्मरंध्रातून 2 गाठी शिस्तीत. परत तिसऱ्या वेळेला शिस्तीत उचलायची, हळूहळू हळू उचलायची. ह्या गोष्टी आपण सराव करायचा. तपश्चर्या यातच आहे, यामध्येच कुंडलिनी वर येते, करायला लागत नाही काही. इतकं सोपं केलं श्रीमाताने. 3 गाठी मारतोय आपण वरती शिस्तीत. आता कुंडलिनी वर गेली, आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली. का? कारण चैतन्य हातामध्ये व्हायब्रेशन्स आहे आणि लक्ष प्रॉपर कुंडलिनीकडे दिले आपण, म्हणून जाणवतं. कवच आता डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात, म्हणजे कवच तयार झालं. आता लक्ष कवचाकडे द्यायचं, हाताकडे द्यायचं नाही. जे हात कवच तयार करतात ना चैतन्याचं, त्या चैतन्य रूपी कवचाकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला.
हाताकडे नाही, हातवारे मस्त आपण करू, पण हातवारे करत असताना जी चैतन्याची निर्मिती होते त्या निर्मितीकडे लक्ष द्यायचं आहे आम्हाला. दृष्टिकोन बदलायचा आहे. म्हणजे खरा सहयोग आपल्याला लक्षात येईल की आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण आत्म्याजवळ गेलं पाहिजे. श्री माताईने आपल्याला जे शिकवलेलं आहे किती साध्या पद्धतीनं काय अवलंबन करावं लागतं यामध्ये पहिला सांगितलेलंच आहे. फक्त आपल्यामध्ये फास्टपणा आला, फास्ट करतो आपण सगळं, आणि त्यामुळे काय होतं, कुंडलिनी कशी आहे, कुठे आहे, काय काय कळत नाही, केवळ कर्मकांड होऊन राहतं. तसं होऊ नये यासाठी शिस्तीत करावं, व्हायब्रेशन्सकडे लक्ष द्यावं, म्हणजे सर्व समजतं. हा, आता परत दोन्ही हात श्री मातांच्याकडे, लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती, बोटामध्ये अंतर आहे. हात आपले असे ठेवायचे की हातामध्ये चैतन्य रूपी मोदक आहेत आणि ते पडू नयेत खाली. मग हात कसे राहतील आपले, तसंच ठेवायचे हात. आणि हे चैतन्य आपण खेचून घेतो एकसारखं, आणि जे कवच आपण घेतले ना त्या कवचाकडे लक्ष द्यायचंय, वलयाकडे बघायचं, दृष्टिक्षेप करायचा, एकदा बघायचं काय जाणवतं का, आपण जे घेतलेलं आहे बंधन, कवच म्हणा, कुंडलिनी चढवलेली आहे, त्याचा आपल्यावर काय परिणाम झालेला आहे ते बघायला नको का? का नुसताच घ्यायचं आणि ध्यानाला जायचं? काय परिणाम होतो हे कोण बघायचं? बंधन घालतो, सोडून देतो. आता दुसऱ्याला बंधन घालायचंय, समजा अमुक अमुक व्यक्ती आजारी, आपण बंधन घातलं, काय पुढे झालं काय माहितीच नाही, काय पडलं काय, श्री माताई बघून घेतील सगळं असं म्हणतो आपण. एक भावना आहे आपली. श्री माताई तर सर्व करताच आहेत, त्याचा विषय नाहीये, पण आपल्याला जे शिकवलंय ते आपण जे केलंय त्याचा काही इफेक्ट झालाय की नाही ते कळायला नको. हेच सहयोगामध्ये शिकायचंय आपल्याला. गुरुतत्वामध्ये हेच येतं सगळं, की श्रीमाताईने जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण ज्यावेळी करतो, ते केल्यानंतर त्याचा इफेक्ट काय होतो इकडे लक्षच नसतं आपल्याला, आणि त्यामुळं आपण केवळ कर्मकांड करत राहतो, पुढे पुढेच जातो नुसता, आणि मागं सपाट सगळं. तसंच हो लागले. म्हणूनच काय करायचंय, आपण जे करतो तिकडं आपलं लक्ष पाहिजे, की खरोखरच कुंडलिनी वर येते का आपल्या हाताबरोबर, खरोखर कवच हे बसतं का. मग स्वतःला जर आपल्याला कवच बसू लागलं तर आपण दुसऱ्याला देखील कवच घालू शकतो, दुसऱ्याला देखील बंधन घालू शकतो. जर स्वतःमध्ये पहिला प्रयोग करायचा, हा स्वतःमध्ये बंधनं बसली, कुंडलिनी जर आपल्या हाताबरोबर वर यायला लागली, तर मग आपण दुसऱ्याची कुंडलिनी वर करू शकतो, अभिमानानं सांगू शकतो. नाही, असा जरी हात केला वर उचलला तरी कुंडलिनी वर येते, मग शस्त्रारातून बाहेर पडते. लगे पोटावरती कळतं, चैतन्य बरोबर त्या चैतन्याशी एकरूप होतं त्या कुंडलिनीशी, आणि बरोबर मग कुंडलिनी वरती 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 उचलतो दुसऱ्याची, आणि शस्त्रारमध्ये आली की लगे कळतं हाताच्या बोटावर. म्हणजे ही सूक्ष्मता आपल्याला समजते. त्यासाठी स्वतः अगोदर स्वतःवरती प्रयोग करायचे, मग दुसऱ्यावरती. स्वतः अगोदर गुरु व्हायचं, मग दुसऱ्याला शिकवायचं. हीच श्रीमातांनी सांगितले की मीच माझा गुरु आहे. त्याच्यासाठीच येतं सगळं आपल्याला, फक्त चित्त स्थिर नसतं आपलं, म्हणून कळत नाही. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, मी फक्त आत्मा आहे. म्हणजे काय झालं, आता आपण नुसतं म्हणायचं नाहीये, तसं व्हायचं आहे. मग लगेच हे शरीर, स्थूल शरीर बघायचं आपलं, आणि जे सूक्ष्म शरीर आहे ते हृदयामध्ये आणायचं, चैतन्याचं. असं केलं तर मग म्हणू शकतो, श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. दोन शरीराची जाणीव व्हायला पाहिजे आपल्याला ह्या वेळेला. तसं एक स्थूल रूपी आणि एक सूक्ष्म रूपी, चैतन्य रूपी. मगच मी आत्मा आहे हे म्हणता येतं. नाहीतर उगाच तोंडी म्हणायचं, कर्मकांड करायचं, याला काही अर्थ आहे? म्हणजे आपण तशी स्थिती प्राप्त केली पाहिजे. मी आत्मा आहे, फार मोठा मंत्र आहे हा. सर्व मंत्रांच्या पेक्षा मोठा मंत्र हा आहे की मी आत्मा आहे.
आणि आपण तसंच झालं पाहिजे. लगेच सगळी ताकद ओढून हृदयामध्ये आणून सूक्ष्म देहाची प्राप्ती झाली पाहिजे आपल्याला. तो मी आहे आणि हा तो मी नाही आहे, देह आहे तो. असं कळलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकूया, नम्रता. हात दाबवून शिस्तीत फिरवूया आणि ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणूया, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवते त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं, श्रद्धेनं म्हणायचं, श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रात या विराजमान व्हा. श्रीमाताईनं बोलवलं की श्रीमाताई येतातच, पण भक्तीनं बोलवायचं. जे काय कार्य करू ते भक्तीनं करू, श्रद्धेनं करू, केवळ कर्मकांड नको. त्यानंतर हात किंचित वरती उचलूया. 7-8 इंच वर उचलायचा आहे. जेवढा वर जातो तेवढा परत खाली आणायचा, परत वर न्यायचा. बघायचं टाळूतून आपल्याला गरम गार हाताच्या तळव्यावर जाणवतं का चैतन्य. थोडासा मागे पुढे करायचं, मग गोल फिरवून बघायचं. हे बघण्याच्या क्रिया आहेत सगळ्या. ती कुंडलिनी वर आली का हे बघावं लागतं. नुसताच आपण वर खाली हात करायचं नाही, तर जाणवलं पाहिजे. हातातून वर जाणवतं, टाळूतून वर येते कुंडलिनी. छेद घेतला कुंडलिनी शस्त्राचा, कळलं पाहिजे. उगीच हात घ्यायचा नसतो. वर खाली करायचं म्हणून करतो आपण, आली नाही आली असं नाही पाहिजे. आलीच पाहिजे ती वर. तेवढी भक्ती पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे आपली. हात खाली घेऊया. बघूया आता आपली कुंडलिनी शस्त्रार्चं भेदन करून वर आली का सहज मध्ये. छेद घेतला का कुंडलिनीनं शस्त्रार्चा ती बघायचं. शांत वाटतं. मग कुंडलिनी वर आली की मग बरं वाटतं. हास्य फुलतं चेहऱ्यावरती, आनंद येतो एक प्रकारचा. काहीतरी वर जाणवतो, बाबा कुंडलिनी वर आली, किती महान गोष्ट घडली हे कळतं. स्वतःला समजतं काहीतरी महान ह्या गोष्टीमध्ये आपल्या शरीरामध्ये घटना घडली. आणि हळूहळू ही स्थिती आपली वाढत गेली. हेच सहयोग आहे ना. चैतन्य वाढत गेलं पाहिजे, कुंडलिनी उंच उंच गेली पाहिजे, वैश्विक शक्तीशी जोडली गेली पाहिजे. किती महत्वाचं आहे ते. थोडा वेळ तिला वरतीच ठेवायची. सहज मध्ये वर जाणवतं, बरं वाटतं, समाधान मिळतं, शांती मिळते, काहीतरी वेगळे पण जाणवतं. हेच महत्वाचं आहे. आणि ही स्थिती टिकवून ठेवायची. काय करायचंय दुसरं? काय कुठला मंत्र जप काय आहे? किती सोपं आहे. पण हेच आपण करत नाही. कुंडलिनी सतत खाली पडते, विचारामुळे, अविचारामुळे, अटॅचमेंटमुळे. काय नकोय आम्हाला. सर्वांचा त्याग करून लक्ष शस्त्रावर ठेवतो. आपल्या आत्म्यात आपण समाधानी राहू शकतो. आम्ही आत्म्याला का जाणायचं आहे? कधी स्वतःला प्रश्न केलाय का आपण? का मी आत्मसाक्षात्कारी व्हायचंय? का मला आत्म्याला जाणून घ्यायचंय? असं का वाटतं? कारण आपल्याला ती तळमळ आहे की मला शांती पाहिजे, समाधान पाहिजे, तृप्ती पाहिजे. शोध माझा संपला पाहिजे. आता नको. किती शोधायचं आहे? शोधलं ना जन्मजन्मांतरी, आता मिळालं तर त्यामध्ये आनंद घ्यायचाय, त्याचा भोग घ्यायचाय. तो कधी घेणार मग? शोध संपला, परमात्मा मिळाला तर त्याच्याशी एकरूप व्हायला नको? तो आणि भक्त एकरूप झाल्याशिवाय पूर्तता नाही होत.
अनन्य भक्ती, या भक्तीनंच आपण जोडलो जातो परमेश्वराशी, श्रीमातांशी कनेक्ट होतो. भक्ती नाही तर कनेक्ट नाही होत. श्रद्धा पाहिजे, तूच आपलं सर्वस्व आहे याचं ज्ञान पाहिजे. त्याच्याशिवाय अन्य कोणी मला नाही आहे याचं नॉलेज पाहिजे, ज्ञान पाहिजे. तशी भक्ती पाहिजे. तोच वाचवणार आहे आपल्याला, तोच या भवसागरातून आपल्याला वरती काढणार आहे. म्हणून त्याच्या बरोबरच निष्ठा ठेवायची आपल्याला. बाकी कोणाबरोबर निष्ठा ठेवायचं काही काम नाही आपल्याला. त्याच्याशीच निष्ठा पाहिजे. तो काय म्हणतो ते ऐकायला पाहिजे. ते आपण कधी ऐकत नाही, कारण व्हायब्रेशन्स कळत नाहीत. कधी प्रयत्न करत नाही. प्रयत्न केला पाहिजे. आता इथनं पुढं प्रत्येकाला परम चैतन्याची जाणीव झालीच पाहिजे. ती भाषा कळली पाहिजे. आईंची भाषा, श्रीमातांची भाषा आहे. का नाही आपण श्रीमातांच्या समोर बसून ही भाषा शिकत? आई एवढं शिकवायला बसतायत आणि आम्ही मात्र वेळ देत नाही. का नाही वेळ देत? आणि सहयोगी म्हणून मी राहतो. आम्हाला खूप काम आहे, आम्ही भरपूर प्रचार आहे आम्हाला. कशासाठी आणि काय करून काय सांगणार आहे लोकांना? स्वतःमध्येच काय नाही, दुसऱ्याला काय सांगायचं हे कळलं पाहिजे ना. आधी स्वतः तयार झालं पाहिजे ना आम्हाला. आम्ही स्वतः तयार नाही आहोत. उद्या कोणी काय प्रश्न विचारला, सगळे बौद्धिकच विषय, सगळे. आत्म्याचा काय संबंध आहे? चैतन्याशी काय भाषा आहे? ही भाषा जर नाही समजली तर उद्या काय सांगणार दुसऱ्यांना? कसे गहन जाणार साधक ते दुसरे? का वर करून सोडून द्यायचंय त्यांना, जागृती करून? पुढे काय? का कर्मकांड करायला शिकवायचंय त्यांना? ही चैतन्याची भाषा शिकली पाहिजे. ते श्री माताजी शिकवतात आपल्याला. आपण बसलं पाहिजे क्षणभर. देवाची या द्वारी उभा क्षणभरी म्हटले ना, त्या द्वारावरती श्री मातांच्या एक क्षणभर तरी उभा राहायचं. बघायचं की येतं चैतन्य बाबा. ही भाषा आई बरोबर हितगुज करायला काय लागतं आपल्याला? वेळच तर थोडा द्यावा लागतो. आपण तेही देत नाही. आपल्याला त्याचं काही गांभीर्यच वाटत नाही. नाही, श्री मातांचा फोटो ठेवला, एकदा पूजलं, नमस्कार केलं, झालं. पुढे पुढे काय? त्या फोटोतून जे चैतन्य श्री माताजी ज्या शक्त्या देणार आहेत त्या कोणी घ्यायचं? का असंच वाहत जायचंय आपल्याला? नाही, श्री माताने आम्हाला हे सांगितले, ते सांगितले, ते करत, आणि स्वतःकडे दुर्लक्ष. तसं करून नाही चालणार. स्वच्छ केल्यानंतर श्री माताजी जे देतायत ती शक्ती घेणं, त्याचं दर्शन करणं, त्या शक्तीचं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे श्री मातांच्यासाठी आणि सहयोग्यांसाठी. श्री माताजी म्हणतात माझं दर्शन काय? मी दिलेल्या शक्तीचंच दर्शन करा. हे किती मोठं आहे. मग आपण किती जण करतो त्या शक्तीचं दर्शन? या चैतन्याचं दर्शन किती जण करतात? रोज किती वेळा करतो आम्ही? किती वेळा वर राहू शकतो? किती वेळा चैतन्यामध्ये न्हावून निघतो आम्ही? एवढं सगळं अमृत दिलेलं असताना पुन्हा आम्ही खालच्या दिशेनं का जातो? उच्च स्थितीला आम्ही जायचा का नाही प्रयत्न करत? का नाही आमची स्थिती आम्ही बदलू शकत? हा विचार, ही आत्मपरीक्षण आपण स्वतः करायचं आहे. मग कुंडलिनी हळूहळू आपली वरच्या दिशेला जाईल. ऊर्ध्वगामी म्हणतो त्याला. सगळे प्रश्न मग सुटून जातात, काही राहत नाही. कारण काय पकडलं नाही, राहतात काय? प्रश्न सुटून जातात सगळे. कारण डिटॅच ज्या वेळेला होतो त्यावेळेला प्रॉब्लेम सगळे निघून जातात. सगळे पायाखाली येतात. सगळे डोक्यावरचे घेतलेले प्रॉब्लेम पायाखाली येतात, कारण आपण उच्च स्थितीला जातो. म्हणून सहजयोग करायचा तो गांभीर्यानं करायचा आणि खरा सहजयोग करायचा. वर वर करायचं नाही. वर वर करणाऱ्याला काहीही मिळत नाही सहजयोगामध्ये. काही नाही, कशाचीच प्राप्ती होत नाही. नुसतं मानसिक समाधान, मी अमकं केलं, मी तमकं केलं, मी लीडर आहे, मी अमकं केलं, झालं. पुढे काय? डोक्यामध्ये तेच घुसलं सगळं. ध्यान महत्वाचं आहे आणि श्री माताजी काय म्हणतात ते महत्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे जर आमची स्थिती नसेल तर बाकीचं करून व्यर्थच आहे ना सगळं. आपल्यामध्ये उजेड पडला नाही, दुसऱ्यामध्ये काय उजेड पाडणार आम्ही? हे महत्वाचं आहे सहजयोगामध्ये. श्री माताजी जे काही सांगतायत की आपल्यामध्ये प्रकाश आला पाहिजे आधी चैतन्याचा, मग आम्ही दुसऱ्यामध्ये तो प्रकाश देऊ शकतो. हे फार महत्वाचं आहे. ही भाषा जी आहे चैतन्याची ती शिकून घेतली पाहिजे ना.
कुठल्या बोटावरती कुठलं चक्र आहे, काय आहे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि नुसता अभ्यास नव्हे तर लोकांच्यावरती कार्य करून कुठलं चक्र कसं पकडतं, कसा रोग होतो त्याला आणि तो कसा ठीक करायचा हे शिकून घेतलं पाहिजे. आणि असे भरपूर साधक झाले पाहिजे. वर करणारे साधक नको आहेत, त्यांचा काहीच उपयोग नाही आहे. त्यांनी शिकलंच पाहिजे गांभीर्यानं. तशी वेळच आलेली आहे ती. वर करणाऱ्याला काहीही मिळणार नाही. इथून पुढे गहनतेत उतरलं पाहिजे. ही ध्यान साधना जी आहे ती श्री माताजी तावून सुलाकून बाहेर काढलेली आहे. असं तसं नाही आहे सहजयोग. सहज मध्ये जागृत होते झालं. पुढे आपली काय तर आहे हे बघायला पाहिजे. आम्ही त्या स्थितीमध्ये आलो का? आम्ही दुसऱ्याला खरोखरच कळकळीनं सहयोग सांगतो का? आमच्यामध्ये त्याविषयी कळकळ आहे का? प्रेम आहे का? दया आहे का? हे बघायला नको. हे कधी होणार आहे? ज्यावेळेला आम्ही त्या स्थितीला, त्या तत्वामध्ये उतरू त्याच वेळेला हे होणार आहे. म्हणून आमची स्थिती उच्च स्थितीला कायम पाहिजे. कायम 24 तास सहस्त्रारच्या वरती पाहिजे, सतत पाहिजे. मग खरे योगी आम्ही, सहज योगी. योगी म्हणजे काय? जोडलो गेलोय, आणि ते पण सहज मध्ये जोडलो गेलोय. वर 24 तास वर जोडलो गेलेलो आहे, तो सहजयोगी. 1 तासच जोडला जातो, त्याला योगी म्हणायचं का असा प्रश्न आहे. 24 तास वर पाहिजे. हळूहळू कुंडलिनी आपली वरती न्यायची आहे आपल्याला. जाते ती आपोआप वर जाते. फक्त आपलं चित्त पाहिजे. कुठेपर्यंत जायचंय बघा? आकाश तत्व. आकाश जी सर्वाला सामावून घेत. विराट विराट शक्ती जी आकाश तत्व आहे ती सर्वात महत्वाचं आहे. आकाशाशिवाय आपल्यामध्ये कुठलंही तत्व जागृत होऊ शकत नाही. हे आकाश आहे म्हणूनच ही पंचमहाभूत तत्व, जी 4 तत्व आहेत ती स्थिर आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू हे आकाश तत्व आहे म्हणून स्थिर आहेत. नाहीतर ते केव्हाच भरकटले असते ना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून आकाश तत्वाला महत्व आहे, विराटाला महत्व आहे. विराट तत्व आहे ते. म्हणून सर्वप्रथम आपली दृष्टी उन्नत असायला पाहिजे, आकाश तत्वाकडे असायला पाहिजे, उन्नत. आणि वरती एकदा गेलो आपण आकाश तत्वामध्ये तर ते कार्य घटित होतं. आपण सर्वत्र विचरण करू शकतो आकाश तत्वाद्वारे, पोकळीद्वारे. योगाची सुरुवातच आकाश तत्वापर्यंत, कारण श्रीकृष्णाचं तत्व आहे ना ते. श्रीकृष्ण विराट, त्यांनी विराट स्वरूप दाखवलं. मेंदू आहे ते, विराटाचा मेंदू आहे तो. मग विराटाच्या मेंदूला जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत आपण विराटामधल्या कुठल्याच गोष्टीला जाणू शकत नाही. हे फार सूक्ष्मातला विषय आहे. म्हणून आपण फक्त आकाश तत्वात जायचा प्रयत्न करूया. तिथून हळूहळू आपल्याला लक्षात येईल की कसं कशा गोष्टी घटित होत आहेत आपल्या बाबतीत, आणि किती अजून आपल्याला काय मिळवायचंय. वाळूचा एवढा कण देखील आम्हाला काही समजलेलं नाही अजून. फक्त प्रायमरी स्टेप आहे. याच्या पुढे काय आहे कळलं पाहिजे ना. हळूहळू समजायला लागेल ते, पण जोडलं तर गेलं पाहिजे आधी. पूर्ण लक्ष आकाश तत्वाकडे. स्थिरत्व, स्थिर व्हायचंय त्या तत्वात, आकाश तत्वात. पूर्ण शक्तीनिशी जोडलं जायचं. म्हणजे आपल्या देहातलं जेवढं काही चैतन्य आहे ते शस्त्रांमधून बाहेर काढून आकाश तत्वापर्यंत घेऊन जायचंय आपल्याला. बघा, आणि शरीर लाकडासारखं स्थिर करायचं. लाकूडच होतं ना. देहातून चैतन्य गेल्यावर काय होतं? देह लाकूड होतो. तसं जिथं जागती समाधी अवस्था आहे ती. येतं का बघायचं प्रयत्न करून. खरोखर वर आपण जातो का? चैतन्य आपण ओढून वरती घेऊन जाऊ शकतो का शरीरातलं? कारण शेवटी तिथूनच जायचंय आपल्याला बाहेर. ही शेवटली अवस्था आहे. परंतु श्री मातांनी किती सोपं केलंय आपल्याला. देह काय नश्वरच आहे, आज उद्या जाणारच आहे. परंतु चैतन्य अमर आहे, तिकडे लक्ष पाहिजे.
काय घेऊन बसायचं, सगळं बाकीचं होणारच आहे, सगळं काय व्हायचं ते होणारच आहे. म्हणून हे नाही सोडायचं आपल्याला. आपले जीवन जर सफल करायचं आहे तर आत्म्याला परिपूर्ण जाणायची ताकद ठेवली पाहिजे. आपण काही झालं, उलाढाल झाली प्रपंचात करताना, तरी हे ध्येय सोडायचं नाही आपल्याला. हे मिळवण्यासाठी तर एवढे जन्म घालवले आणि ते आत्ता मिळालंय तर ते सोडलं नाही पाहिजे. किती महान गोष्ट आहे ती. हळूहळू लक्षात येईल आपल्या. लक्ष शस्त्राच्या वर आकाशमध्ये आहे. थोडा वेळ स्थिर ठेवायचं आपल्याला तिथे. श्री मातांचं एक लेक्चर आहे, गणेश तत्वावरती आहे. लक्ष शस्त्रावरती ठेवून, आकाश तत्वावरती ठेवून ते ऐकायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण आचरण करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे श्रीमाता काय म्हणतायत त्याचं मनन चिंतन अगदी बारकाईनं पण ऐकायचं आहे, नाही असं नाही. त्याचा आनंद घ्यायचा आहे आपण. थोडक्यात काय, गणेश तत्वाचा आनंद घ्यायचा आहे, बस एवढंच करायचं आहे. और चढ़ती, हालांकि हम लोग गणेश के बारे में बहुत कम जानते, और क्योंकि महाराष्ट्र में अष्टविनायक हैं और महागणपति गणपतिपुणे में है, इसलिए लोग गणेश जी को बहुत ज्यादा मानते हैं। लेकिन उसकी वास्तविकता क्या है, गणेश जी है क्या, इस मामले में बहुत कम लोग जानते हैं। अब जो भी हम बात आपसे बता रहे हैं, ये आप सहयोगी के नाते समझ सकते हैं, पर आम दुनिया इसे नहीं समझ सकती। एक हद तक आम दुनिया, विशेषकर बुद्धि पुरस्सर लोग, सहयोग को देख सकते, किंतु इस योग के घटित होने में कोई देवी देवता मदद करते हैं, ये उसे नहीं मानते। और परम चैतन्य को भी अनेक तरह के नाम दे करके वो समझाते हैं कि ये कॉस्मिक एनर्जी, पता नहीं वो भी समझते हैं या नहीं। तो सबसे पहले इस पृथ्वी की रचना होने से पहले समझ लीजिए, परमात्मा ने यही सोचा, आदिशक्ति ने यही सोचा कि इस पृथ्वी पर सबसे पहले पावित्र्य आना चाहिए, पवित्रता आनी चाहिए। और पवित्रता जब यहाँ फैल जाएगी, उसके बाद सृष्टि में चैतन्य चारों ओर कार्यान्वित हो जाएगा। जैसे समझ लीजिए कि परम चैतन्य चारों तरफ फैला होगा, लेकिन उसका असर तभी आता है जब आपके अंदर पवित्रता हो। अगर आप पवित्र नहीं है, आपके विचार शुद्ध नहीं है, या आप किसी और ही सतह पर रह रहे हैं, तो आप सहज की गहराई में नहीं डूब सकते। ये सूक्ष्मता जो आपने सहज में प्राप्त की है, इसमें सबसे बड़ा काम श्री गणेश ने किया।
तो श्री गणेश जो है वो परम चैतन्य के द्योतक है, या कहना चाहिए कि श्री गणेश से ही ये परम चैतन्य जो है आलोकित है और हर एक चक्र पर ये कार्य करते हैं। हर चक्र में जब तक निर्मलता न आ जाए, जब तक पवित्रता न आ जाए, तब तक कुंडलिनी का चढ़ना असंभव, और चढ़ती भी है तो वो बार बार गिर जाएगा। कुंडलिनी का और गणेश जी का संबंध है वो माँ और बेटे का। आप तो उनकी कहानी जानते हैं कि पार्वती जी जब नहा रही थी तब उन्होंने अपना मल निकाल के, उनके मल में तो वाइब्रेशंस हो नहीं हुआ, उससे श्री गणेश बनाए और उनको बाहर बिठा दिया था। उस वक्त एक बात समझनी चाहिए कि गणेश को बनाया वो सिर्फ आदिशक्ति ने, उसमें सदाशिव का जरा सा भी हाथ नहीं था, परमात्मा का इसमें हाथ नहीं था। ये तो आदिशक्ति ने श्री गणेश को बनाया। इसी से आप समझ सकते हैं ईसा मसीह के लिए जो कहते हैं कि उनको गैब्रियल ने आके बताया कि तुम्हारे पेट से जग का उद्धारक पैदा होने वाला है, तो वो कुंवारी थी। तो कुंवारीपन में किसी को बच्चा हो तो अपने यहाँ उसे बड़ी शुभ बात नहीं समझते, पर जो अति शुभ ऐसे श्री गणेश, उनको पार्वती जी ने सदाशिव की गैर हाजिरी में बनाया। इसी प्रकार कौमार्य अवस्था में ही ईसा मसीह को बनाया गया। ये हिंदुस्तानी बहुत आसानी से समझ सकते, पर विदेशी लोग इसको नहीं समझ सकते, क्योंकि वो इंसान को मनुष्य ही समझते हैं, उससे ऊंचे नहीं उठ सकते। और इसलिए उनके यहाँ जो बौद्धिक वर्ग है वो तो इस पर इतना आमादा है, किसी भी तरह से ये वो मान्य नहीं करता कि कौमार्य अवस्था में इस प्रकार ईसा मसीह का, जिसको कि वो इमैक्युलेट कंसेप्शन कहते हैं, वो हो सकता है। अब इसी झगड़े में लगे हुए, इसी बात की ओर ध्यान दें। अब आप लोग सहयोगी हैं और आपने चमत्कार देखे हैं, चैतन्य में अनेक चमत्कार देखे, उसका असर आप पे भी आ गया और दुनिया की तरफ आपकी नजर बदल गई। ये जिन्होंने पाया है वो जरूर सोचने लग जाते हैं कि जो दुनिया हम रोज देखते हैं वो माया है, उससे परे एक और दुनिया जरूर है जो सत्य है। ये सहयोगी देख सकते हैं, वो अपने उंगलियों पर जान सकते हैं कि श्री गणेश की अभिव्यक्ति जो हुई वो सत्य है। यहाँ तक कि मैंने ग्रीस में देखा कि ग्रीस में वहाँ अथीना माने अथ माने प्राइमोर्डियल, आदिशक्ति अथीना का वहाँ अवतरण हुआ। और जब मैं वहां गई उनके देखने लिए, पार्सिपोलिस में उनका जो मंदिर बना है, तो बाहर उन्होंने बताया कि यहाँ एक चाइल्ड गॉड है। बड़े आश्चर्य की बात है, उनको मालूम नहीं है कौन चाइल्ड गॉड है, क्योंकि अब वहाँ इतने साल बीत गए हैं और वहाँ दूसरे लोगों ने आकर के उनकी सारी परंपराएं नष्ट कर दी। हालांकि हिंदुस्तान में अभी भी हमारी परंपराएं जागृत है, इसलिए उनको अविश्वास है, ये सब बातें मानते नहीं, उधर सोचते भी नहीं। उसी प्रकार हम करके एक जगह है जहाँ गए थे, वहां पर
उन्होंने कहा ये नाभि और एक ऐसा गोल सा ऐसा चट्टान जैसा पत्थर का टीला था, बहुत चैतन्य उससे बह रहे थे। देखिए पीछे से जब ऐसे वाइब्रेशंस आने लग गए, मैंने मुड़ के देखा तो वहां साक्षात गणेश बैठे अपना पत्थर पर। इनको क्या मालूम गणेश क्या होते, मैं देख के हैरान हूं, स्वयंभू और इतने चैतन्यपूर्ण, लेकिन बगैर सहयोग के गणेश के बारे कहना बड़ा मुश्किल है। और उसके बाद भी जो धर्म के लोग आए, जिन्होंने धर्म वाकई में चाहा कि दुनिया में बसाया जाए, उनका चित्त ज्यादा धर्म पे था कि लोग स्वच्छ हो जाएं, पवित्र हो जाएं और उनको ऐसी दशा में चले जाएं कि कल जब उनका उद्धार होने का समय आएगा उस वक्त वो साफ हो जाए। इसलिए उन्होंने धर्म की ओर ज्यादा ध्यान दिया कि लोगों के धर्म कैसे ठीक करेंगे। जैसे मोसेस वगैरह, इनको 10 आज्ञाएं, कमांडमेंट्स मिली। ये सब इसलिए कि लोगों में एक तरह से वो स्थिति आ जाए कि जिससे वो अपना आत्म साक्षात्कार आसानी से प्राप्त करें। हमारे यहाँ भी गुरु नानक आदि इतने बड़े बड़े गुरु हो गए हैं, उन्होंने यही मेहनत की कि मनुष्य जो है वो धर्म पे कम से कम जमा रहे, माने उसमें बैलेंस रहे, माने उसके अंदर शुद्ध विचार हो और वो पाप पुण्य में पुण्य ही देखता है। श्री गणेश का कार्य और तरह का। श्री गणेश अपनी शक्ति से ही स्वच्छ करते हैं। उनकी शक्ति सबसे बड़ी है, जिसे कहते हैं अबोधिता, माने इनोसेंस। उनके सर पे जो हाथी का सर है, इसका मतलब यह है कि वो मनुष्य जैसे उनके अंदर ईगो और सुपर ईगो नहीं आता। और वो बच्चे हैं, इसको कहना चाहिए इटर्नल चाइल्ड। और उनका अवतरण इस संसार में जीसस क्राइस्ट, ईसा मसीह के नाम से हुआ। अब इसकी हम लोगों ने साइंस से हर प्रकार का अनुमान लगा दिया। वो ऐसे कि मैंने कहा था कि श्री गणेश एक शक्ति है, निराकार में और साकार में वो श्री गणेश जैसे दिखाई। इसका मतलब ये कि हमारे यहाँ अगर भोलापन हो, सादगी हो, सरलता हो, निष्पाप हो, ऐसे निर्मल अंतःकरण के अंदर श्री गणेश की जागृति हो गई। श्री गणेश के बगैर तो कुंडलिनी चढ़ नहीं सकती, क्योंकि कुंडलिनी ये गौरी है और उस गौरी को पूरी तरह से उत्थान करने के लिए श्री गणेश उसके साथ हर समय उसे संरक्षित रखते हैं। इतना ही नहीं, हर चक्र को जब कुंडलिनी चढ़ जाती है तो उसके मुख को बंद करके कुंडलिनी को नीचे उतरने से रोकते हैं। अभी श्री गणेश हमारे अंदर मूलाधार पर बैठे। इसी में बहुत लोगों ने गलती कर दी कि मूलाधार चक्र जो है वो त्रिकोणाकार अस्थि है। ये बहुत बड़ी गलती। मूलाधार में सिर्फ कुंडलिनी है और मूलाधार से नीचे मूलाधार चक्र है, मूलाधार चक्र, उस पर श्री गणेश बसते। और उनके कार्य क्या क्या है ये तो आप लोग सब जानते हैं।
आपने हमारे फोटो देखे हैं कि हमारे पीछे श्री गणेश खड़े हैं और हमारे ऊपर भी श्री गणेश। इसी प्रकार हर देवता के लिए हो सकता है, लेकिन श्री गणेश की शक्ति जो पवित्रता की है, मैं जरूर कहूंगी कि हिंदुस्तान में इसके मामले में सब लोग जानते हैं कि हमको पवित्र रहना चाहिए। परदेश में नहीं, परदेशियों को तो पहले म्लेच्छ कहते थे, माने जिनको मलक की ही इच्छा है, और श्री गणेश निर्मल है। हिंदुस्तानियों में निर्मलता की इच्छा बहुत है, और अगर नहीं भी हो तो भी कम से कम इसका ढोंग तो करते हैं। इसी ढोंगीपना से कम ये फायदा है कि एक मनुष्य में जो खराबियां हैं और वो ढोंगी है, तो उसकी खराबियां समाज में नहीं फैलती। लेकिन विदेश में तो वो सोचते हैं कि जो ये खराबियां हैं, ये तो बड़ा भारी कोई हम आह्वान लिए हुए हैं और बड़ा भारी हम कार्य करें। सो खराबियों को अच्छा मान लेना, या उसमें हम कुछ बड़ा भारी एडवेंचर कर रहे हैं ऐसे समझ करके उसमें रत रहना, ये हम लोगों के हिसाब से तो बेवकूफी। लेकिन अगर आप अमेरिका जाएं तो आप पता हो जाएगा कि वहां गणेश जी है ही नहीं। तो माने ये कि वो विचार ही नहीं रहते। अब जब उसके दुष्परिणाम दिखाने लग गए, जब उसका नुकसान दिखाने लग गए, तब वो सोचते हैं कि नहीं, हमें तो निष्पाप होना चाहिए और हमें सफाई रखनी चाहिए, आदि बातें करते, और उसका अब असर वहां नहीं रहा। सहयोग के सिवा वो लोग भी नहीं बदल सकते। लेकिन आप लोगों के पास तो ये संपत्ति है। अगर वहां के लोगों को देखा जाए तो उसके मुकाबले में हाँ, यहाँ भी बहुत से लोग हैं जो गंदे रास्ते पर चलते हैं, गंदे काम करते हैं, पर छिपा कर करते हैं, खुलेआम। मतलब वो जानते हैं कि इस चीज से समाज हमारी प्रशंसा नहीं करेगा और हमें दूर रखेगा। विशेषकर जो लोग बाहर होके आए हैं उनमें ये दोष पाया जाता है, बड़े चरित्रहीन होते हैं, और इस चरित्रहीनता को वो बड़ी भारी अपनी कमाल समझते हैं और सोचते हैं कि इसमें तो खास हम कोई तो भी बहुत सुंदर हैं, या हमारे अंदर कोई तो भी विशेषता है। इस प्रकार का आरोपण करके अपने को बहुत ऊंचा समझने लग जाता। अबोधिता की जो शक्ति है वो ये कि सबसे बड़ी शक्ति ये है कि वो अबोध है, माने ये कि उसके अंदर किसी भी तरह की खराबी, कोई किलमिश उसके अंदर दिमाग में नहीं। वो बिल्कुल साफ सुथरा इंसान है। ईसा मसीह ने कहा था कि जब तुम्हारे उत्थान का समय आएगा तब तुम बच्चों जैसे हो जाओ। उस वक्त और भी शक्तियां जो गणेश जी की हैं वो छोड़ करके वो सिर्फ आप में वो अबोधिता भर देते हैं, जिसके सहारे आप अपना आत्म साक्षात्कार प्राप्त करते हैं। अब किसी बुद्धिमान मनुष्य से बात करें जो बुद्धि पुरस्सर है, वो यही नहीं समझ पाता कि गणेश जी ही कैसे हमारे देवता है। तो समझाने की बात ऐसी है कि जब तक आप सूक्ष्म नहीं उतरेंगे आप समझ नहीं पाएंगे कि आपके अंदर ये सब देवताएं हैं। श्री गणेश के 4 हाथ हैं,
मैंने बताया था कि कार्बन एटम के भी उसके भी 4 वैलेंसीज है, इनके भी 4 हाथ हैं। निराकार में जब आप उनको लेफ्ट साइड में देखते हैं तो आपको वो स्वस्तिक के रूप में दिखाई देते हैं। कार्बन एटम को मैंने कहा कि उसका फोटो उतार के और उसके 3 एंगल से आप फोटो लीजिए। फिर आप जब राइट साइड में उसे देखते हैं तो वो ओंकार दिखाई देते हैं, बहुत से ओंकार, जितने कार्बन आइटम है वो ओंकार 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 ऐसे दिखाई देते हैं। और अगर नीचे से ऊपर की तरफ देखें तो जो ग्रीक में अल्फा और ओमेगा जो 2 संकेत इस्तेमाल होते हैं वो दिखाई देते हैं। ईसा मसीह ने कहा था मैं अल्फा और ओमेगा हूं। अल्फा माने शुरुआत और ओमेगा माने अंत। और उसके जो सिंबल्स बने हुए हैं वही सिंबल्स आपको बिल्कुल दिखाई देंगे। इन्होंने इस पर काम किया। मैं जो कुछ कहती हूँ उस पर विदेश में लोग एकदम बड़े जोर से लग करके उसका पता लगाते हैं। तो उन्होंने देखा कि जब ये कार्बन एटम का उन्होंने फोटो लिया 3 एंगल से तो बराबर ये तीनों चीजें बनी। अब इससे सिद्ध हो गया कि ईसा मसीह जो थे, जो अल्फा और ओमेगा बन गए, वही श्री गणेश, वही ओंकार और वही स्वस्तिक। अब एकरूपता, त्या तत्वाशी एकरूप झालो आपण. पूर्ण शक्तीनिशी जोडलो जातो आपण. तर हळूहळू आता आपले डोळे आपण उघडायचे आणि श्रीमातेनं पाहायचंय. शिस्तीत उघडायचे, श्रीमातेनं बघायचं. लक्ष शस्त्राच्या वरच, हाताच्या बोटांच्या वर आणि आपल्या वलयावरती लक्ष ठेवायचं. वलय महत्वाचं आहे. जसं त्या स्थितीला आपण गेलं की त्या वलयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वलय अवस्था प्राप्त होते, तेजो वलय. पुढे व्हायब्रेशन्स आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. आता कुठल्या प्रकारच्या आहेत, कशा आहेत, कशा आत येतात, कसं कार्य करतात, ती कळणं महत्वाचं आहे. आजचं जे लेक्चर आहे श्री माताचं, त्याचं चिंतन करायचं, आपण मनन करायचं. श्री गणेशांच्या विषयी ऐकायचं, त्याचं चिंतन करायचं. ऐकलंय आपण, ते आपल्या हृदयामध्ये रुजवायचं आहे आपल्याला आणि त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करायचा आहे, तसं बनायचा प्रयत्न करायचा आपल्याला. म्हणून त्याचं मनन आणि चिंतन झालं पाहिजे. तर श्री मातांना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. डावा हात बरोबर कुंडलिनीच्या पुढे लगेच जोडले जातं. लगेच उजव्या हातानं वरती चढवायची कुंडली. लक्ष कुंडलिनीकडे. एक गाठ. ही सवयच लावून घ्यायचंय आपल्याला की नुसता हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे. ते गणेश तत्व जसं श्री मातांनी सांगितलं ना मध्ये लेक्चर मध्ये,
ही आपल्या हाताबरोबर, आपल्या हातात आहे ना कुंडलिनी. गणेश तत्व आपल्यामध्ये जागृत झालं. 2 गाठी. तिसऱ्या वेळेला कुंडलिनी उचलते, 3 गाठी मारते. हे महत्वाचं आहे आपल्यामध्ये. तसंच श्री गणेशांच्या हातात कुंडलिनी आहे. तसंच श्री माताजीने आपल्याला गणेश तत्वच दिलेलं आहे ना, गणेशासारखा जन्म दिलाय. म्हणून आपण जसं हात वर खाली करू तशी कुंडलिनी वर खाली होते. हे महत्वाचं आहे. म्हणून गणेश तत्व जागृत पाहिजे. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे.